नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली मॅम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सायकोविद्या या चॅनलवर. चला जाणून घेऊया मानसशास्त्राला या सिरीजमध्ये. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यात आपण मनोविज्ञानातील एक महत्त्वाचा विषय प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन यावर चर्चा करूया. तर मग सुरुवात करूया. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. तर यात आपण खालील टॉपिक्स कव्हर करणार आहोत. प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेच्या वेगवेगळ्या व्याख्या, प्रेरणेचा प्रकार आणि प्रेरणा चक्र. आपण नेहमी प्रेरणा, मोटिवेशन हे शब्द ऐकलेले आहेत. आपण खूप कोट्स, व्हिडिओ, रील्स पण बघितलेले असतील. आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतःमध्ये सुद्धा ही अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. प्रियाला एका पर्टिक्युलर ठरवलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे, तर ती त्याच्यासाठी खूप अभ्यास करते. सारंग संगीत कलेत पारंगत होण्यासाठी रोज 8 ते 10 तास रियाज करतो. मुकुंद सकाळी 4 वाजता उठून रनिंगला जातो. एखाद्या व्यक्तीला प्रमोशन हवे आहे, त्यामुळे तो ऑफिसमध्ये फार काम करतो. एखाद्या व्यक्तीला आपल्या शारीरिक दुखण्यापासून सुटका हवी असते, तर एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल तर त्याला अन्नाशिवाय दुसरे काही नको असते. यासारखी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. ही सर्व प्रेरणात्मक वर्तन याची उदाहरणे आहेत. प्रेरणात्मक वर्तन म्हणजेच प्रेरणेमुळे केलेले वर्तन. एखादी प्रेरणा आपल्याला मिळते आणि त्या दिशेने आपण वाटचाल करतो. आता आपण जाणून घेऊया प्रेरणा म्हणजे काय. व्हॉट इज मोटिवेशन. सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये प्रेरणा कशा प्रकारे सायंटिफिक दृष्ट्या एक्सप्लेन केलेला आहे ते आपण जाणून घेऊया. आता प्रेरणा हा शब्द कुठून आला. प्रेरणा म्हणजे इंग्रजी भाषेतील जो मोटिवेशन शब्द आहे त्याचं मराठी भाषांतर आहे. मोटिवेशन हा शब्द लॅटिन भाषेतील मूरवर या शब्दापासून तयार झालाय. याचा अर्थ टू मूव्ह किंवा गती देणे, शक्ती देणे असा होतो. यावरून आपण असे म्हणू शकतो प्रेरणा ही एक आंतरिक शक्ती आहे, बल आहे. काय आहे? बल आहे, जी प्राणी मात्राला विशिष्ट व्यवहार करायला बाध्य करते. म्हणजे अशी एक इंटरनल शक्ती आहे, एनर्जी आहे, किंवा ती व्यक्तीला काहीतरी करायला भाग पाडते. प्रेरणा ही एक मानसिक स्थिती पण आहे की तुम्हाला मेंटली खूप मोटिवेटेड वाटत असतं, ठीक आहे, जी आपल्याला ऊर्जा देते, एनर्जी, दिशा आणि त्वरित क्रिया करायला प्रवृत्त करते. प्रेरणा ही एक मेंटल कंडिशन पण आहे की जी आपल्याला एनर्जी देते, एक डिरेक्शन देते की या दिशेने मला जायचं आहे, त्याच्यासाठी ती एनर्जी देते आणि जे काही आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यासाठी त्वरित क्रिया करण्यास प्रवृत्त करते. साधारणतः प्रेरणा आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यास मदत करते. जे काही तुमचं उद्दिष्ट, गोल असेल त्या दिशेने ती पुढे जात असते. ठीक आहे. आता आपल्याला कळलं प्रेरणा म्हणजे काय. आपल्याला एका पर्टिक्युलर गोल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला एनर्जी देणे, आपल्याला डिरेक्शन देणे आणि ते करायला आपल्याला भाग पाडणे, आपल्याला इंटरनल एक शक्ती देणे. ठीक आहे. ही या सगळ्याचा अर्थ होतो, ती आहे आपली प्रेरणा. आता वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स, व्याख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण काही महत्वाचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या व्याख्या बघूया आणि आपण ह्या सगळ्या व्याख्या एकाच उदाहरणावरून एक्सप्लेन करूया, त्यामुळे तुम्हाला समजण्यास सोपे होईल. रॉबर्ट एट वुडवर्थ यांच्या मते प्रेरणा म्हणजे उद्दिष्ट निर्देशित वर्तन सुरू करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि टिकवून ठेवणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय की प्रेरणा हे व्यक्तीचे जे काही गोल आहेत, उद्दिष्ट आहेत, ते अचीव्ह करण्यासाठी, ठीक आहे, ते अचीव्ह करण्यासाठी योग्य वर्तन करणे आणि ते वर्तन सुरू करून टिकवून पण ठेवणे ही एक तशी प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे, इंटरनल ती एक प्रोसेस आहे, असं रॉबर्ट वुडवर्थ यांचं म्हणणं आहे. आपण एक उदाहरण घेऊ जे सगळ्या डेफिनेशनला आपण लागू करून बघूया. जसं एखाद्या व्यक्तीला, सगळ्यात कॉमन आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असेल, आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे तर त्याचा गोल काय आहे की मला वजन कमी करायचं. ते जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी त्याला काय करावं लागेल, व्यायाम करावा लागेल, डाएट करावे लागेल व व्यायाम आणि डाएट सुरू करून ते टिकवून ठेवावे लागेल आणि त्याची ती अंतर्गत एक प्रोसेस जी आहे की इंटरनल त्याला नेहमी ते मोटिवेटेड राहावं लागेल. नाही मला आज जिमला जायचंय, मला डाएट घ्यायचंय, हे त्याला करावे लागेल, असे रॉबर्ट वुडवर्थ यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आपण बघूया. ग्रिफर्ड यांच्या मते प्रेरणा एक मानसिक क्रिया आहे जी व्यक्तीला आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरित करते. तर त्याचे जे काही उद्दिष्ट आहे त्यांच्या दिशेने, त्या डायरेक्शनने कार्य करण्यासाठी व्यक्तीला
आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने कार्य करण्यास प्रवृत्त करते. हे काय आहे? एक मेंटल प्रोसेस आहे, एक मेंटल प्रोसेस आहे असं ग्रिफर्ड यांना वाटतं. म्हणजे व्यक्ती एखादा गोल आधी आपल्या मनात, आपल्या मेंटली तो आधी त्या गोलसाठी प्रिपेअर होतो, ते ठरवतो. वरचेच उदाहरण बघितले तर वजन कमी करायचं आहे, त्याला गोल बनवणे, वजन कमी करायचं आहे हा गोल बनवणे व त्याप्रमाणे मला ते सगळं वर्तन करायचं आहे ही व्यक्ती आधी मानसिकरित्या ठरवते आणि मग तसे वर्तन सुरू करते. नंतर आहे अब्राहम मॅस्लो. अब्राहम मॅस्लो यांनीच प्रेरणा आणि मोटिवेशन याचा अभ्यास सर्वप्रथम सुरू केला, किंवा त्यांचा जास्त अभ्यास आहे सायकोलॉजीमध्ये अब्राहम मॅस्लोचा मोटिवेशन या विषयावर. तर यांच्या मते प्रेरणा ही एक शृंखला आहे जी माणसांच्या गरजांवर आधारित असते, ज्यामध्ये प्राथमिक गरजा, आपल्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा पासून, प्राथमिक गरजांपासून आत्मसिद्धीपर्यंतचा, म्हणजे साधू संत होण्याच्या जो आत्मसिद्धीपर्यंतच्या गरजा आहेत समाविष्ट असतात. मॅस्लोचं एक सिद्धांत आहे, ते आपण नंतर बघूयात. त्याच्यात ते हिरार्की ऑफ नीड्स म्हणून असा एक त्यांनी म्हटलं आहे की ह्याच्या गरजा ह्या बेसिक पासून वर जातात. ठीक आहे, म्हणजे आपल्या जे बेसिक नीड्स आहे, प्राथमिक गरजा ह्या पूर्ण झाल्या की आपल्या पुढच्या गरजा निर्माण होतात, मग त्या पूर्ण करायच्या असतात, मग त्या पुढच्या गरजा निर्माण होतात. म्हणजेच आपण वरचं उदाहरण, आपलं जे उदाहरण घेतलं ते बघू की एखाद्या व्यक्तीला खाण्यापिण्याचेच, राहण्याचेच हीच गरज त्याची पूर्ण झाली नसेल तर बाकी जी दुसरी गरज आहे, मला वजन वाढलं आहे की माझं वजन कमी झालेलं आहे, हे त्याच्या मनात कधीच येणार नाही, हा त्याचा गोल कधीच असणार. मॅस्लो यांच्या मते आधी तुमच्या बेसिक गरजा पूर्ण होतील, त्याच्यानंतर पुढच्या गरजा निर्माण होतील, त्या पूर्ण करतील, मग त्याच्यानंतर आपण याचं व्यवस्थित पुढच्या मॅस्लोचा सिद्धांत बघूया. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्किनर. स्किनर यांच्या मते प्रेरणा म्हणजे व्यवहाराच्या परिणामांद्वारे नियंत्रित होणारी प्रक्रिया. सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हे व्यक्तीच्या वर्तनाला प्रेरित करतात. आता हे समजून घेऊया. हे म्हणजे सोपी भाषेत सांगायचं म्हणजे स्किनरला म्हणायचं आहे की आपण जो काही व्यवहार करतो त्याचा जो काही परिणाम, रिझल्ट येतो, त्याच्यावर तो रिझल्ट आपल्याला सकारात्मक वाटतो का किंवा नकारात्मक वाटतो का, म्हणजे त्या व्यक्तीला हे पुढचं वर्तन करायला त्याला प्रेरित करतं. म्हणजे समजा एखाद्याने खूप अभ्यास केला आहे आणि त्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर तो अजून अभ्यास करून अजून चांगले मार्क मिळवेल. पण एखाद्याने एखाद्या कोणत्या तरी एक्झामचे खूप अभ्यास केला तरी त्याला तो चांगले मार्क मिळाले नाही, अजून खराब मिळाले, तर त्याचा अभ्यासावरून मन उडून जात. तसंच आपण आपल्या जे उदाहरण आपण घेतो आहे वजनवालं, त्यावरून समजून घेऊया. किंवा एखाद्या व्यक्तीने एक्सरसाइज, डाएट हे सगळं केलं आणि त्याला दिसत आहे, त्याला महिन्यांनी, दिवसांनी त्याच्यातला फरक जाणवतो आहे, तर त्याला अजून उत्साह येतो की मला हे व्यवहार करायचा आहे, मला अजून काही करायचंय की मी अजून फिट होईल. त्याच्याच अपोजिट एखाद्याने खूप प्रयत्न केले पण त्याला स्वतःमध्ये काही फरकच नाही जाणवत, उलट त्यातला त्रास होतोय, बॅक पेन होतोय, नी पेन होतोय, तर त्याला ते वर्तन करायला इच्छा होणार नाही. म्हणून की माणूस तेच वर्तन करतो स्किनरच्या मते की त्याचा रिझल्ट त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाटतोय का, त्यावरून त्याचं पुढचं वर्तन ठरत असतं. नेक्स्ट आहे विल्यम मॅकडूल. यांच्या मते प्रेरणा म्हणजे जैविक प्रवृत्ती आहे ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन नियंत्रित होते. ही प्रवृत्ती म्हणजे प्रेरक शक्ती. आता विल्यम मॅकडूलच्या नुसार मोटिवेशनची व्याख्या अशी म्हणता येईल की इच्छित गोल किंवा तुमचं जे काही लक्ष्य आहे, तुमचा जो गोल आहे, त्या दिशेने कृती उत्तेजित करण्याची प्रक्रिया, म्हणजे त्याच्या दिशेने मला एक कृती करायची आहे असं वाटण्याची जी प्रक्रिया असते, जी प्रोसेस असते, त्याच्यामध्ये तुमचं बायोलॉजिकल फॅक्टर्स, तुमचं मेंटल फॅक्टर आणि तुमचं सोशल फॅक्टर ह्या सगळे अवलंबून असतात. आपण आपलं जे वेट लॉसचं उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीचं वजन खूप वाढलेलं आहे, आजार आहे ज्यामुळे ते वजन वाढतं आहे आणि ते कमी नाही होऊ शकत आहे, किंवा त्याची मानसिक परिस्थिती तितकी स्ट्रॉंग नाही आहे, तो मेंटल प्रोसेस मध्ये नाही आलाय, आणि सोशली ते सगळेच तसे असतील, ज्या सोशल एन्व्हायरमेंट मध्ये ती व्यक्ती राहते तिथे कोणीच फिटनेस किंवा या गोष्टी नसतील करत, तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीला ते मोटिवेशन येणार नाही की मी हे करायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या वर्तनावर होत असतो, त्याला प्रेरणा मिळत असते ते वर्तन करायचं, असं विल्यम मॅकडूल यांचं म्हणणं आहे. आता आपण या सगळ्या 4-5 ज्या डेफिनेशन बघितल्या महत्वाच्या, या सगळ्या व्याख्यांचा एक सारांश असा की प्रेरणा ही आपल्याला काहीतरी करायची ताकद देते. प्रेरणा ही आपली इच्छाशक्ती आहे. आपण म्हणत असतो ना, इच्छाशक्ती अवलंबून आहे. तर प्रेरणा ही इच्छाशक्ती देते आपल्याला आपल्या
ध्येयाकडे नेते, आपण कसं वागायला हवं ते ठरवते, काहीतरी मिळवण्याची ऊर्जा देत असते, जिद्द निर्माण करत असते, नाही मला हे मिळवायचंय, हे प्रेरणा आहे. आपल्याला इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यानंतर महत्वाचं आहे प्रेरणेचे प्रकार, टाइप्स ऑफ मोटिवेशन. आता आपण बघूया प्रेरणेचे कोणते प्रकार आहेत. 2 महत्वाचे प्रकार आहेत, आंतरिक प्रेरणा, बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत इच्छाशक्तीवर जी आधारित असते. यामध्ये स्वतःच्या समाधानासाठी, आनंदासाठी किंवा स्वाभाविक उत्सुकता जी असते की हे केल्याने काय होईल, या उत्सुकते ही प्रेरित असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पेंटिंग करणे आवडत असेल आणि तो स्वतःच्या आनंदासाठी पेंटिंग करतो, त्याला ती ड्रॉइंग, पेंटिंग त्याच्याहून काही कमवायचं नसतं किंवा ते दाखवायचं नसतं. कधी कधी स्वतःच्याच आनंदासाठी व्यक्ती ते काम करत असतं. जे काम करून व्यक्तीला आतमधून समाधान मिळतं, जे वर्तन करून त्याला आनंद मिळतो, ती आंतरिक प्रक्रिया आहे. त्या वर्तनाच्या मोबदल्यात त्या व्यक्तीला काही नको असतं, त्याला ते वर्तनच महत्वाचं असतं. बाह्य प्रेरणा ही प्रेरणा बाह्य पुरस्कारांवर किंवा तत्वांवर आधारित असते. पुरस्कार म्हणजे तुम्हाला काय रिटर्न मिळत आहे, एखादे वर्तन केल्याने, एखादी क्रिया केल्याने तुम्हाला तिथून काय रिटर्न मिळत आहे, काय रिझल्ट मिळत आहे, यावर ती प्रक्रिया, ती प्रेरणा अवलंबून असते. पैशाच्या स्वरूपात असू शकतं, प्रशंसा असू शकते किंवा सामाजिक मान्यता असू शकते. या प्रकारची ही आहे बाह्य प्रेरणा. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी चांगले गुण मिळवण्याची प्रेरणा असते. ठीक आहे. कोणाला प्रमोशन हवं असतं, कोणाला म्हणजे एखादी नोकरी मिळवायची असते आणि तिथून त्याला खूप पैसा मिळणार असतो, कोणाला खूप स्तुती मिळवायची असते. तर हे काहीतरी मिळवण्यासाठी जे वर्तन केलं जातं ते बाह्य प्रेरणेपासून प्रेरित होऊन केलं जातं. जे वर्तन करूनच आत्मिक आनंद मिळतो, समाधान मिळतो, ते आंतरिक प्रेरणा आहे. आता प्रेरणेचा चक्र किंवा प्रेरणा चक्र, मोटिवेशनल सायकल, हा फार महत्वाचा विषय आहे. प्रेरणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे, जी चक्रकार स्वरूपात सर्क्युलर मोशन मध्ये काम करते. तर प्रेरणेचे 6 महत्वाचे टप्प्यांमध्ये प्रेरणा ही विभागली जाते. सगळ्यात पहिली आहे गरज म्हणजे नीड, दुसरी आहे अस्वस्थता, ड्राईव्ह, उत्तेजना, मग ध्येय निर्देशित वर्तन म्हणजे गोल डायरेक्टेड बिहेवियर, मग आहे उद्दिष्ट प्राप्त म्हणजे अचीवमेंट, मग आहे उत्तेजनाची कमी. तर आपण आधी बघू गरज. तर प्रेरणाचा पहिला टप्पा आहे गरज. गरज ही कोणत्याही प्रकारची असू शकते, अन्न, पाणी, झोप, रिस्पेक्ट, लव्ह, कोणत्याही प्रकारची गरज असू शकते. कोणतीही गरज जर व्यक्तीमध्ये निर्माण झाली तर त्याचं बॅलन्स बिघडतं, तर शारीरिक किंवा मानसिक संतुलन बिघडतं. समजा भूक लागली तर चिडचिड होते किंवा झोप झाली नाही तर डोकं दुखायला लागतं. असे अनेक प्रकारचे तुमचं मानसिक किंवा शारीरिक संतुलन बिघडतं. तर हे पहिला टप्पा आहे, तुमच्या संतुलनात बाधा आणतं. मग दुसरा आहे अस्वस्थता, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ड्राईव्ह. कोणतीही नीड जर पूर्ण झाली नाही तर अस्वस्थता होते, तणाव निर्माण होतो, एक इच्छाशक्ती निर्माण होते, ज्यामुळे त्या गरजेला पूर्ण करण्याच्या दिशेने व्यक्ती प्रोत्साहित होते. ठीक आहे. जर एखादी आपली गरज पूर्ण नाही झाली तर आता काय करायचं, काय नाही करायचं, नाही ते मिळवायचंच आहे, अशी इच्छाशक्ती व्यक्तीमध्ये निर्माण होते. मग त्यानंतर येतं उत्तेजना, म्हणजे तुमच्या ते गरज निर्माण झाली, तुम्ही त्याच्यामुळे अस्वस्थ झाले, मग उत्तेजना, अराउझल. उत्तेजना म्हणजे काय की अस्वस्थतेमुळे व्यक्तीमध्ये उत्तेजना निर्माण होते आणि जी ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते, आवश्यक ऊर्जा तुम्हाला देते की तुम्ही आता चला उठा, कामाला लागा, तुमची ही गरज तुम्हाला पूर्ण करायची आहे, तुम्ही अस्वस्थ झाले आहात, आता तुमच्यात उत्तेजना आली आहे, अराउझल आला आहे की नाही मला आता हे पूर्णच करायचं आहे. मग ध्येय निर्देशित वर्तन म्हणजे गोल डायरेक्टेड बिहेवियर, जो काही आपला गोल ठरला आहे आपल्या गरजेनुसार तो मिळवायच्या दृष्टीने आपलं वर्तन सुरू होतं, ते प्राप्त करायचं असतं, त्या प्रकारच्या कृती आपण करत असतो. जसे जर आपल्याला भूक लागली आहे, आपल्याला अन्नाची गरज निर्माण झाली आहे, मग आपल्याला अस्वस्थ होतं
काय करायला पाहिजे का, मग आपण उठून विचार करतो नाही चला मी काहीतरी बनवतो, किंवा फोन घेऊन आपण झोमॅटोवरून ऑर्डर करूया. म्हणजे आपल्याला आपली जी गरज आहे, आपली भुकेची गरज पूर्ण करायसाठी आपण जे ध्येय निर्देशित आपलं वर्तन असायला पाहिजे. आपलं गोल काय आहे, आपल्याला अन्न मिळवणे. आपण उठून एकतर काहीतरी बनवू, मॅगी बनवू किंवा चहा बनवू, काहीतरी बनवू, किंवा आपल्याला आपण काहीतरी ऑर्डर करू. जे काही आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या दिशेने आपण वर्तन करू. त्याच्यानंतर येते उद्दिष्ट प्राप्त. मग आपलं जे वर्तन आहे त्याच्यानुसार आपल्याला उद्दिष्ट प्राप्त होतं, आपलं अचीवमेंट मिळतं, आपली गरज पूर्ण होते, आपण ते अचीव करतो जो आपला गोल असतो. आपल्याला खायला काहीतरी मिळतं, पोट भरतं, आपल्याला शांत वाटतं, आपलं गरज पूर्ण होते, आपली उद्दिष्ट पूर्ण होतं. त्यानंतर आहे त्या उत्तेजनाची कमी. म्हणजे आपल्याला जी उत्तेजना निर्माण झाली ती नाही करायला पाहिजे ती आपली कमी होऊन जाते, आपण शांत होऊन जातो. रिडक्शन ऑफ अराउजल. समाधान मिळतं, तात्पुरतं आपल्याला समाधान मिळतं. आपली गरज पूर्ण झाल्यासाठी आपण काही काळ शांत राहतो, परंतु काही काळानंतर पुन्हा नवीन गरज निर्माण होते, ती कोणतीही असू शकते. ठीक आहे, आपल्याला तहान, पाणी, अन्न, भूक, निवारा, रिस्पेक्ट, प्रेम, कोणत्याही प्रकारची कशीही गरज पुन्हा निर्माण होऊ शकते. पुन्हा हे चक्र सुरू होतं, गरजेपासून उत्तेजना कमी होण्यापर्यंतच. तर हे आपलं प्रेरणा चक्र सतत सुरू असतं. आज आपण बघितलं प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेच्या विविध व्याख्या बघितल्या, प्रेरणेचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि प्रेरणा चक्र. पुढील भागात आपण बघूया प्रेरणेचे सिद्धांत. कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल ते आपण कळवावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. पुढच्या वेळेत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मोटिवेटेड राहा आणि ग्रो करा. थँक्यू. तोपर्यंत मोटिवेटेड राहा आणि ग्रो करा. थँक्यू.